जनार्दनी एकपणे होव चैतन्याची शोभा शोध श्रीमाई जगन्नाथ बाबा जगन्नाथ अनाथाचा नाथ जगन्नाथ. वास्तविक पाहता आपल्या या संप्रदायामध्ये लहानापासून तर मोठ्यापर्यंत जे जे कीर्तन प्रवचन करतात, आमच्या राणूताई सारख्या असतील, रात्री कीर्तन केले त्या ताईसारखे अशा बरेचसे महिला मंडळी आणि लहान मुलं सुद्धा आहेत. तर खरं काय असेल त्यांना जो कीर्तनातून आनंद मिळतो ते समाजाला काय सांगतात त्याच्यापेक्षा त्यांना जो आनंद मिळतो त्या आनंदामुळे ते कीर्तन आणि प्रवचन करण्याची त्यांची इच्छा आहे, प्रयत्न करतात आणि तेच सुख खरं महत्वाचं आहे. कोणतं पण दुर्भाग्य असं आहे, म्हणजे माझा अनुभव सांगतो. मी नवीन कीर्तन करायला लागलो, म्हणजे कीर्तन येत नाही अजून पण करत होतो बुवा ते कीर्तन, पण ते कीर्तनाचा आनंद मिळायचा म्हणून मी कीर्तन करत होतो. आता मी तेच करतो, पण पुढे पुढे काय झालं थोडंसं काहीतरी द्यायला लागले, तो आनंदाकडचं लक्ष गेलं आणि ते मोजायला लागलो. म्हणजे खऱ्या सुखावर पाणी फिरलं आणि लक्ष इकडं वळलं. कुठं तर तसं वळू नये, यात आनंद घ्यावा. करविले त्याची केले कटकट बोबडे का नीट देव जाणे, असं त्यांनी म्हणायला पाहिजे. आणि या आनंदाचाच त्यांनी बेनिफिट घ्यायला पाहिजे. दिलं घेतलं हा दोन भाग आहे, दिलं काय किंवा नाही दिलं काय. परंतु अजून एवढी निश्चित आहे, अनोळखी घरी जरी गेले तांब्यावर पाणी देतात, ते इथं काही तुम्ही महाराज म्हणून येतात तर ते काही ना काही सांगतातच. मी पण काय आता घेतल्याशिवाय जाणार नाही तसं काय असं नाही, पण तरी सुद्धा देतात. तर देतात याच्याकडे लक्ष ठेवण्यापेक्षा आपण काय सांगतोय, आपला अनुभव काय आहे आणि तो अनुभव महत्वाचा. तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो, ज्यांनी अनुभव घेतला नसेल या नामाचा अनुभव घ्या, आणि नसेल अनुभव माळ काढून टाका, फेकून द्या, ही गॅरंटी देतो. कारण की त्या नामात पावर आहे, आमच्यात पावर नाही, देणाऱ्यामध्ये पावर नाही. काडीची पेटी आहे, लहान मुलाच्या हातात दिली काय, मोठ्या माणसाच्या हातात दिली काय, ती जर घातली तर काय होईल. पण आमचा एक एम.आर. काळे म्हणून तो बाबाला सांगायचं, बाबा मी माळ घातली की लई त्याला अवस्था होती, मी माळ घातली की लई अवस्था होती. बाबांनी एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तीनदा ऐकलं, शेवटी बाबा म्हणजे नामात पावर आहे. पावर कशात आहे, ते काळी पेटीमध्ये. म्हणून या ठिकाणी आमची बी काय म्हणतात, तुम्ही माळ घातली, अवस्था झाली नाही झाली, कोणाकडे घातली, इकडे या, इकडे मी घालतो. आता हा काय दुसरं देणार आहे का. वास्तविक पाहता ते चिंतन तुम्ही करायला पाहिजे. नामामध्ये पावर आहे, फक्त ते दोन गोष्टी आहेत. चिंतन किती फास्ट करायला पाहिजे. तुमची आता ते पेंडी घालतो ना आपण, तुकडी करायची चापकटात, त्याच्यात पेंडी घातली, ते चाक जर असं हळूहळू फिरत असेल तर तुकडी होईल का. म्हणून फास्ट म्हणायला पाहिजे नामन सुद्धा, म्हणजे बाहेरचे विचार बंद व्हायला पाहिजे. आणि तेव्हा ते अष्टसाती भाव होते, एरवी होत नाही. मग ती अवस्था होत असताना अजिबात घाबरू नका. फुटो मस्तक तुटो शरीर, नामाचा गजर सोडून एक दृष्टांत सांगतो, संपवतो. कारण की विद्यापीठामध्ये एक धनगर समाजाचा माने नावाचा ग्रस्त होता, त्याला एवढी अवस्था झाली तो डायरेक्ट हे बंद झालं, श्वास बिस्वर बंद झाला. डॉक्टर म्हणजे होता, त्या डॉक्टरांनी जाहीर केलं हा मेला म्हणाले. आणि बाबा अनुग्रह देत होतो कुठेतरी कोणाच्या तरी घरी, आणि इकडे मेळामध्ये तो त्याची अशी अवस्था झाली. डॉक्टर म्हणे मेला. मी तो पहिलेच बसतो म्हटलं, आता पहिला आपल्यालाच गेल्या आजार मीच आणलेला आहे तिकडे म्हटलं, कारण मी तिथं गोटीला सर्विसला होतो. बाबा तिकडे नेलो, मेला. बुधारे बाबा पळत गेले. बाबा जिथं चढले होते त्या माळा घालत होते ना, जिना चढले, धोतर अटकलं, धोतर सुटलं कोणाचं, बुधारे बाबांचं. आणि त्या दरवाजात थाप मारली, उघडला. इथं काय बसले, तू मेला ना म्हणे. बाबा म्हणे नीट सांगा, मग तो मेला, पाण्यात टाका म्हणे. आता तो ताट झाला होता, उचलला, टँकर जवळ अशी कढई होती, पाणी खाली, तो ताट होता. एकाने तो कॉक सुरू केला, वर त्याची ते कढईमध्ये गडी झाली. अहो नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. अहो नामेचे चारले कोट्याने कोटू, पण इथं आमचे सुद्धा देणारे काही त्या आवश्यला बंद करा उद्याला काय होतं, काही होत नाही, काही होत त्याच्या नामामध्ये एवढी पावर आहे. बघा ते सुद्धा सांगतात बंद कर म्हणजे. आता तुम्ही उशिरा सुरू केलं, जय विठ्ठल
ठेवायचं. जय हरी मंडळी, आपल्या संप्रदायाचे भूषण असलेले आप्पाजी बाबा, काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्ताशी आपल्या. संतांचं वर्णन या सामान्य वाणीने होत नाही. आपल्याला विनोद वाटला, पण विनोद नसून जिवंत असलेला अनुभव आप्पाजींनी आपल्या समोर मांडला. कारण अनुभवित तोडगे वाचून स्वप्रचिती, शास्त्रप्रचिती आणि सद्गुरू प्रचिती मात्र येत नसते. आणि म्हणून जीवनात जोपर्यंत संत असतात तोपर्यंत महत्त्व नसतं. पण महत्त्वाची बाब आहे की आप्पाजींनी न घडून येणारा हा योग घडवून आणला. आप्पाजींना येणं शक्य नव्हतं, पण आप्पाजींना विनीत प्रार्थना केली. आप्पाजींना म्हटलं यावंच लागेल. अबाध असलेल्या बालकांवर कृपादृष्टी टाकावी असा महान संकल्प होता, तो आप्पाजींनी पूर्ण केला. असो, उद्या ठीक आपल्याला 12 वाजता या धर्ममंडपामध्ये यायचं राहील. सगळ्यांनी आपली कामं उरकायची. ताई मंडळी, बाबा मंडळी, ज्यांच्या ड्युट्या असतील त्यांनी 2 दिवस रजा टाका. कारण वर्षातनं 2 दिवस रजा टाकणं काही मोठी गोष्ट नाही. उद्या आणि परवा 2 दिवसासाठी आपण सगळ्यांनी रजा टाका. आवर्जून मात्र उद्या 1 दिवसीय संत वैष्णव मेळाव्या टाईप आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. 12 ते 3 पर्यंत कार्यक्रम होतील आणि 3 नंतर आपल्याला दिंडी सोहळा काढायचा राहील. सकाळी 12 वाजेपर्यंत संत भोजन होईल. 12 ते 1 आणि 1 नंतर 1 ते 3 मेळाव्या टाईप कार्यक्रम होतील आणि 3 नंतर 3 ते 6 दिंडी सोहळा, 6 ते 8 हरिपाठ आणि 8 ते 11 हरिकीर्तन, हरिभक्त पारायण गुरुवर्य धनराजजी महाराज कोडपिंपरीकर यांचं राहील. आणि उद्या दिंडीनंतर कोणालाही घरी जायचं राहणार नाही. उद्या सामूहिक मात्र भोजन या ठिकाणी सगळ्यांना घ्यायचं राहील. उद्या संध्याकाळची भोजनाची कोणीही चिंता करायची नाही. रान्न पडे माय घर जाऊ असं म्हणानं नाही. या ठिकाणी दात्यांनी मात्र उद्याची पंगत दिलेली आहे. उद्याचे पंक्तीचे मानकरी सकाळी हरिभक्त पारायण छोटू नानाजी पाटील रामकबीर सोसायटी आणि रात्रीचे मानकरी हरिभक्त पारायण मच्छिंद्र आत्माराम पाटील उर्फ तात्यासाहेब रामकबीर सोसायटी यांच्याकडून मात्र पंक्ती आहेत. उद्या सायंकाळची सामूहिक पंगत सगळ्यांसाठी इथे राहील. म्हणून बहाणा काढून घरी जायचं नाही. दिंडी, हरिपाठ, कीर्तन आणि मग घरी जायचं राहील. असे सगळ्यांनी या ठिकाणी नोंद घ्या. आणि आजचे जे अन्नदाते महात्मे आहेत त्यांचं एकदम फास्ट नाव वाचून दाखवतो. सगळ्यांनी एकदा शेवटी टाळ्या वाजवा. मध्ये काही टाळ्या वाजवू. हा, सुरुवात आणि शेवट. श्रीमान किशोर बळीराम पाटील चक्कीवाले किशोर दादांकडून 5100 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान नाना विठ्ठल पाटील यांच्याकडून 1151 रुपयाचं दान आलेलं आहे. श्री सौभाग्यवती शोभाबाई दंगल पाटील शांतीनगर यांच्याकडून 201 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान संदीप भगवान पाटील लक्ष्मीनगर यांच्याकडून 1151 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान युवराज साहेबराव पाटील लक्ष्मीनगर यांच्याकडून 501 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान शंकर भगवान राजपूत जलाराम नगर यांच्याकडून 1001 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान मधुबाबा राजपूत लक्ष्मीनगर यांच्याकडून सुद्धा 1001 रुपयाचं दान आलेलं आहे. विनोद चिंतामण पाटील लक्ष्मीनगर यांच्याकडून 2100 रुपयाचं दान आलेलं आहे. मिलिंद सर्जेराव देवरे यांच्याकडून 101 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान छगन सरीचंद चव्हाण यांच्याकडून 501 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान प्रकाश ताराचंद पाटील यांच्याकडून 1101 रुपयाचं दान आलेलं आहे. दिगंबर साहेबराव राजपूत यांच्याकडून
1601 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान रवींद्र यादव यांच्याकडून 51 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान मोहन शंकर वानखेडे यांच्याकडून 501 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान संदीप शालिग्राम बोरसे यांच्याकडून 511 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान जितेंद्र नारायण वाघ लक्ष्मीनगर यांच्याकडून 1001 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान संजय आवा खेडी यांच्याकडून 200 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान आनंद सिंग नथू सिंग राजपूत यांच्याकडून 1151 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान शिवाजी संतोष राजपूत जलारामनगर यांच्याकडून 2101 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान संतोष वामन महाजन लक्ष्मीनगर यांच्याकडून 101 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान पंढरीनाथ तुकाराम पाटील रामकबीर यांच्याकडून 151 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान अरुण दगडू महाजन लक्ष्मीनगर यांच्याकडून 251 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान पंढरीनाथ दगडू महाजन लक्ष्मीनगर यांच्याकडून सुद्धा 251 रुपयाचं दान आलेलं आहे. सपना राजू चव्हाण या ताईसाहेबांकडून 501 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान ज्ञानेश्वर भगवान पाटील यांच्याकडून 551 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान देवीदास यशवंत पाटील यांच्याकडून 201 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान प्रभाकर जगन्नाथ पाटील यांच्याकडून 2100 रुपयाचं दान आलेलं आहे. अधिकारनाथा पाटील गायत्रीनगर यांच्याकडून 501 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान जितेंद्र नानाभाऊ पाटील होड यांच्याकडून 201 रुपयाचं दान आलेलं आहे. अशा महान अन्नदात्यांनी आपल्या या धर्म मंडपाला अन्नदान दिलेलं आहे. या ठिकाणी हरिभक्त पारायण नानाबाबा पाडतकर यांच्याकडून 501 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान श्यामबाबा सोनवतकर यांच्याकडून 501 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान ज्ञानेश्वर पाटील भुसावलकर यांच्याकडून 500 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान पांडुरंग चौधरी साहेब मॅनेजर साहेबांकडून सुद्धा 500 रुपयाचं दान आलेलं आहे. श्रीमान दिलीप बाबा सुरतकर आपले दुकानवाले बाबांकडून 500 रुपयाचं दान आलेलं आहे. सगळ्या दानदात्यांसाठी आप्पाजी बाबांकडून 501 रुपयाचं दान आलेलं आहे. जय हो. जय विठ्ठल जय हरी सगळ्यांनी धर्म मंडपात यायचं राहील याची सगळ्यांनी नोंद घ्या. 12 ते संध्याकाळी 12 पर्यंत आपल्याला सगळ्यांना मंडपात राहायचं आहे. अशी सगळ्यांना विनंतीची कडकडीची प्रार्थनेची मात्र या ठिकाणी